नमस्कार मैत्रिणींनो, आज करायचे आपल्याला साबुदाणा बटाटा पापड। त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणे घेतले। तर हे साबुदाणे भाजून घेऊ आणि याची बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बारीक पीठ करून घेऊ। चला तर साबुदाणे भाजून घेऊ। कढई ठेवली गॅसवर। साबुदाणे छान भाजून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पीठ करून घेऊ साबुदाण्याचं। 2 किलो बटाटे उकळून घेतलेले। चला साबुदाणे भाजून घेऊ। साबुदाणे सगळे गार झाले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ। चला सगळे टाकून घेते। मिक्सरमध्ये असे बारीक वाटून घेतले। आता पुरणाच्या चाळणीमध्ये गाळून घेऊ। सगळी प्रोसेस अशीच करू। सगळं पुरणाच्या आणि सगळे साबुदाणे असे गाळून घेते मी। चला साबुदाण्याचे छान मिक्सरच्या भांड्यावर असं पीठ केलं। छान एकदम बारीक पीठ घेतले। पुरणाच्या चाळणीने चाळून घेतलं। आता चला आता बटाटे उघडून बघते शिजले का नाही। वाव, छान बटाटे शिजले। चला आता गरम आहे, गार पाणी टाकून बटाटे आपण पुरणाच्या चाळणीने किसून घेऊ सगळे। चला ही बटाटे आपण मस्त पुरणाच्या चाळणीने मॅश करू। गरम आहे, सगळ्या पद्धतीने असे बटाटे मॅश करून 4-1 बटाटे सोलले, काही बटाटे याच्यात आहे। सगळे बटाटे पुरणाच्या चाळणीने मॅश करून घेते। असं पडतं एकदम बारीक असं। चला सगळे बटाटे आपण असेच पुरणाच्या चाळणीने करून घेते मी। साबुदाणे एकदम छान बारीक केले। तर बटाटे बी मॅश करून घेतलेले। आता याच्यात साबुदाण्यामध्ये आपण काढून घेऊ। सगळं टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, सोडा खार, काश्मीरी लाल तिखा मसाला टाकायचा आपल्याला। काश्मीरी लाल तिखा मसाला सगळं मळून घेऊ। गोळा करू सगळं मळून। एकजीव करू सगळा पिठाचा आपण। चला चला आपलं छान पापडाचं पीठ मळून झालं। मस्त गोळा बी झाला। चला आता पापड करू आपण मशनीच्या सहाय्याने। छान गच्चीवर आले। चला आता आपल्याला पापड करायचे कागद तयार केलेले। कागदाला तेल लावून घेऊ। छान गोल मस्त लाटी करते। कागद छान पापड तयार झाला। सगळे असे पापड करून घेते आता मी। छान पापड झाले। तर चला आता गच्चीवर टाकू पापड। कागद वाळत टाकले। पापड टाकून घेऊ। आणि पापड निघून राहिले पा। पापड टाकले वाळत। आता पुन्हा परत करू सगळे पापड
अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड करून घेऊ आपण आणि उन्हात वाळत टाकायचे. हे पण मस्त पापड वाळले गेले आपले. हे पहा छान एवढे झाले पापड. काही इकडे टाकेले, काही या साईडला टाकेले. पापड छान पापड झाले. कालचे बी उपासा बटाट्याचे पापड, साबुदाणा बटाट्याचे पापड, कालचे पापड मस्त कणकणीत वाळलेले पा. आता हे बी एक उद्याचं ऊन दाखवू. चला आपले पापड तर झाले. आता 2 दिवस कडकडीत उन्हात पापड वाळवून देते. चला. नमस्कार मित्रांनो, खूप छान साबुदाणा बटाट्याचे पापड छान झाले. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवले. चला आता तळून बघू आपण पापड. तेल तापत ठेवले. छान मस्त झाले. पण गॅस बारीक करते. सगळे पापड तळून घेऊ आपण. साबुदाणा बटाट्याचे पापड आता किती मस्त फुल राहिले. ते छान फुलले पा. छान मस्त साबुदाणा बटाट्याचे पापड तयार आहे. चला मस्त तळले. चला आता हे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड खूप छान झालेले. हा साधा पापड, दुप्पट फुललेले पापड आहे. हा तळलेला, हा न तळलेला. हा पापड किती छान झाला. चला तुम्ही बी नक्की या पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापडची रेसिपी आवडली नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.